आता बघा माझ्या आईची चालली खेकडं बनवायची तयारी. खेकडं बघा, इकडं नांग्या त्या कढी करायला आणि मोठ्या नांग्या आणि पोंद. आईची चालली तयारी. आता कांदा चिरते. आता खेकड्याचं कालवण करते. टाक तेल. धर की काढ की पाठ दिसना. तेल टाकलं बघा आता माझ्या आईने. बंद पाडती. 3 पळ्या बस का नाही पुरायचे. इथे आईनं टाकला आता कांदा. खेकड्याचं कालवण चाललंय माझ्या आईचं करायचं. अभी वो प्याज को अच्छे से भूनना है. मजा आहे. भाजलाय. चला घ्या हळद पावडर. अभी इसमें डालेगी थोड़ी सी हल्दी. ये देखिए अभी इसमें डाल दिया सूखा नारियल, लहसुन, अदरक जो पिसा हुआ था. अभी इसको भी वो अच्छे से भुनेगी. थोबाड हो तिकडे बाहेर. इथं हिंदीचं भाज्या. दिसतंय का? उन्हात खेळतोय वय. गॅस वाढवा. आता बघा मसाला आलाय जरा भाजत. छोट्या जावायला खेकडं द्यायचे इथं करून बया. हरकं जावाय आंबेरी काय गाय हो करते आहे. हो आता टाकते एव्हरेस्ट मसाला. ती कायम पुडीनं टाकत नाही, हातावर घेते मग टाकते. चा मसाला आहे बघा, लाल तिखट. आता टाकणार आहे बघा. एक नंबर मसाला असतो माझ्या आईचा. हे बघा डायरेक्ट कधी नसतंय, पळीचं माप. जास्त कालवण असलं की तिचं आपलं पळीचं माप असतंय बाया. एक पळी काय गाय. हो बघा आहे का. टाक. तो ये देखिए अभी इसने डाला. इसमें घर का है मसाला उसने जो बनाया घर पे. लाल मिर्च वो डाल दिए. आप भी अपने तीखे अनुसार डाल देना इसमें डाल के. गॅस कमी करते माझी आई बघा. तर कशी आहे माझी आई बघा. काय करू म्हणतोय ग. कुठे राडा कुठे नको हो तिकडं की जरा तुझं आहे की केलं यार इथे. आईने टाकलं बघा आता खेकडं. खेकडं म्हणजे पोंद आणि नांग्या. हे देखील खेकडं बघा झालंय आता बनवून. तो भरला खेकड्यांनी. आता त्याच्यात रस्सा किती कसा आहे. माल एक नंबर आहे का नाही. नाद करता काय. या मग भेटर त्या गाडीने या. चला निघा आम्ही सापला राहतो. या अभी हाथ से उसको हिला रही ताकि मसाला अच्छे से अंदर चला जाए. तो बहुत ज़्यादा खेकड़े है ना, क्योंकि हमें तरी थोड़ी ही बनानी है इसलिए. क्योंकि अभी इसका भी बनने वाला है ना. इसको हम अभी इसको मिक्सी में पीस लेंगे. अभी डाल दिया इसमें नमक. हिचा जाळ झाला. हिच्या मोबाईलचा लागला. थोडंसं टाक आहे. एकदम थोडं टाक. लागलं पाहिजे खेकड्याला. नाही करायचं बस झालं.
आय ग डोकाच फिरून माझं दुखायला लागलं. आज दिवसानं आम्ही उन्हात काम करतोय. आमची आय आम्ही सालपापड्या घातल्या उपवासाच्या, परत आंबा उतराय गेलो. हो गेलो होतो. साईट पकडले तिने आणली होती की कुलतून. आळे आळे बघा माझी आहे. झाकून ठेवलं पाहिजे आहे जरा ना. आता आहे माझी बघा थोडा वेळ झाकून वाफवणार त्याला आणि मग नंतर पाणी टाकणार. त्याच्यात तिखट मीठ गेलं पाहिजे. तर चला नंतर दाखवते आता मी तुम्हाला. हे बघा ह्याच्यात पाणी टाकते या. आता मसाल्याचं पाणी टाकणार माझी आहे. आधी एक दोनदा बघा आता हे फिरवून. भाई कसं आहे माल बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. एक नंबर. तो का आता ते मिक्सरचं भांडं आहे का बघा म्हणायचं संसार. माझ्या आईनं लय बारकाईनं संसार केला आहे ना गाई. काय करायचं आताच्या पोरी ती पळी तशीच बघा. झालेत आता खेकडे तयार. तुम्हाला आता डायरेक्ट उकळी फुटली का नाही की दाखवते. तर चला अशा बघा छोटे छोटे नांगे असतात. त्याच्या मिक्सरला फिरून घ्यायचं आणि परत असं चाळणीनं चाळून घ्यायचं गाळून. त्याची कढी बनवायची असते. जे खातात त्यांना माहिती असं. आता लय बारीक झालं बघा. नाही मग अशी पाणी सोडलं नाही ना, त्याच्यामुळं घोटाळा झाला. आता लयच बारीक झालं. आता गाळून घ्यायचं बघा चाळणीनं आणि हे त्याचं हे बनतं. बघितलं का अशी कढी करायची असते. पुढची प्रोसेस दाखवेन तुम्हाला. बघा आता माझ्या खेकडं उघडते बघा. उकळी फुटली आता. एक नंबर. नाही गाय सगळं खेकडंच आहे त्यात. मग कसं आता तरी दाखवू का तरी. आई तसं होणार नाही उचलून. आई आई सगळं तुझ्या अंगा उडेल बरं का. नको ग आई नको ग आई भाजल. बस खालचं वर गेलं पाहिजे ना. गेला तर आता असंच राहिलं उलट निघाल. तुम्हाला रस्सा दाखवतो मी. त्यातला रस्सा थोडासा तरी बघा किती सुटली आहे. थांब एक सेकंद. थांबा. आज मावशीला दे शिजले का बघा. खेकडा बघ की वापरलाय का. तरी बघा आता कसे नाद करता काय. तर या मंडळी खेकडे तयार झाले. ते अजून आपल्याला कढी बनवायचे. ओके चला ठेवा झाकून. आई साहेब मसाला लसूण खोबरं टाकले आहे ना त्यात. मसाला झालाय भाजून. आता आई माझी चटणी घेणार आहे बघा. मागाच्या सारखीच कढई ठेवणार आणि त्यात आता चटणी घेणार आहे. टाकली बघा आई माझी चटणी. लाय गरम मसाला हे बघा. आता झालाय बघा त्याचा मसाला भाजून. आता त्याच्यात ते टाकणार आहे कढीचं चेचलेल्या नांग्या ना. ही बघा चेचलेल्या नांग्या काढलेला त्याचं ही पाणी आहे बघा. आपण मगाशी दाखवलंय त्या प्रकारे आहे आता याचा कार्यक्रम इथं. हे बघा टाकला आता झाली बघा. आता आईची कढी तयार करून. अजून आई मीठ टाकायचं असेल ना. मीठ टाकायचे अजून आईला त्याच्यात. ह्या कढीला आहे ना आई काय करायचं असतं का. उकळी येऊन द्यायची नसते ना. उकळी येऊन द्यायची. हां आता चवीनुसार आईनं मीठ टाकलं बघा. आता
ती बघा ताटात चटणी पडली होती ती सुद्धा तिने त्यात टाकली. ते म्हणालेच आईचं गुणगान करते पण माझी आई आहेच तसली. लय भारी आहे. कारण आम्ही डोळ्यानं बघितलंय तिने किती कष्ट केले आणि किती बारकाईनं संसार केलाय. आता टाकलं बघा आईने मीठ माझ्या चवीनुसार. हा बस पुन्हा टाका. चव बघून चाकून बघायला आहे.